तो हॅलो गाईज, कसे आहेत? आज आहे गावचा दुसरा दिवस, तर आम्ही निघालो आहोत फिरायला. तर हे बघा फॅमिली सगळे आम्ही निघालोय मस्त. मम्मी आहे आणि मावशी आहे. गाईज आम्ही चांदबिबीच्या महालावर चाललोय, जे ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. कोणतं गाव आहे? कोणत्या गावामध्ये प्रॉपर? कोणत्या गावामध्ये? मेखरी ह्या गावामध्ये आहे. तर इतकं सुंदर वातावरण आहे ना, हिरवगार. पाऊस तर पडत नाहीये सध्या, पण सुंदर वातावरण आहे बघा, हवा. आणि आम्ही चाललोय मस्त. तुम्हाला मी माझ्या म्हणजे पुढचं वातावरण दाखवते, खूप छान आहे. बघा जंगल, दाट जंगल. काही असं पण आहे तिथे तुम्ही वगैरे फिरता खूप सारे. हिरव्यागार जंगलामधून आपण चाललो. पाऊस पडला असता ठीक आहे, पण सीडने बघितला नव्हता. आम्ही दरवेळेस इथे आलो का आम्ही इथे येतोच, आणि सीड फर्स्ट टाइम चाललाय. त्याला बघायचं होतं की कसं आहे इकडे, इकडचा हिस्ट्री कशी आहे, काय आहे, चांदबिबी ही कोण होती, काय होती, त्याला काहीच आयडिया नाही. तर इन्फॉर्मेशन माझ्या व्हिडिओला नक्की. आता आम्ही पोहोचलेलो आहोत तर इथे चांदबिबी महालाच्या इथे. बघा किती सुंदर वातावरण आहे. इकडचे सगळेजण आहेत. इथे खूप सारे असे खाऊचे स्टॉल वगैरे आहेत. असं म्हणजे येताना तुम्ही काही पण खायला वगैरे आणलं तरी इथे तुम्हाला सगळं काही अवेलेबल आहे. तर इथे भेट घेऊ शकता तुम्ही, एन्जॉय वगैरे करायला आहोत. काहीच कालपासून मी एक पण शूट नव्हता केला, कंटिन्यू ड्राईव्ह करत होतो. मध्ये थोडा गॅप घेतला होता. आता आम्ही इकडे एक्सप्लोर करायला आलोय चांदबिबीचा महाल. सो ही इकडे ऑलरेडी आले, बट मला काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचं होतं. मी सेकंड टाइम इथे आलोय म्हणजे गावी. तर आता ती म्हटलं की या स्पॉटवर जाऊ. लास्ट टाइम आम्ही गाडी नव्हती आले तर टाइमच नव्हता भेटला जायला. तर बघूयात आता काय काय. सो आम्ही आता इथे पेरू घेतोय. तिथे वॉश करायला इकडे तर सहा झाली ना. बघा हे बघ, अरे पेरूला कधी आले नाही तर मालावर यांच्याकडून घेत जा पेरू. याचीकडून घेत जा. बघा हे बघा आंबे किती भारी, किती छान आहे, एकदम गोड आहे. आता पुढे टाकता ते टाकता पुढं युट्यूबला सगळीकडे खूप छान इंस्टा सगळीकडे. किती नाही नाही ना कनिष्ठ पेरूले गोडे, काकडी गोडे. गोडे गोड आहे, खूप चांगलं आहे, टेस्टी आहे. सो गाईज हे बघा दोघीजणी कशा चालल्यात मस्त. तर तुम्हाला मी इकडची माहिती दाखवते, जरा बघू शकता तुम्ही. सलाबत खानचा मकबरा बघा, हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये तिन्ही भाषेमध्ये आहे लिहिलेलं. सो गाईज ही एंट्रन्स आहे इकडचं. आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. म्हणजे बघा ना, प्राचीन काळातले बांधलेले अजूनही आहे तसेच आहे. आणि आज एवढं इन्फ्रास्ट्रक्चर पुढे गेलंय, पण रस्ते वगैरे आपले कसे कोलॅप्स खड्डे पडतात. आधीचे बांधलेले किती पॉवरफुल काम.
तर आपण इकडे आलो आहे, हे खूप प्राचीन काळातलं आहे. तर इथे एक चांदबेबी नावाची राणी समाधी आहे, आपण ती बघतो. तुम्ही इतिहासामध्ये बघितलं असेल चांदबेबीचा महाल पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, तर तेच हे आहे. आता यांची समाधी आहे, चांदबेबी यांची समाधी आणि त्यांच्या त्यांची इथे समाधी कसं दिसतं तसं वर बाजून टिकलेलं आहे. म्हणजे हे आधीचं बांधकाम बघा ना, किती सुंदर आहे, स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे. आपल्या इकडे अजून त्याचा वर वाव. बघा किती सुंदर वातावरण आहे इकडचं, खूप मस्त वाटतंय. आणि ऐतिहासिक आहे खूप. ते इथे येऊन म्हणजे जे पर्यटक आहेत त्यांनी इथे जरा थोडंसं कचरा वगैरे करतात, तसं काही करू नका, कारण एवढं सुंदर ऐतिहासिक आपल्या अक्षर लाभलेलं आहे, तर ते तसंच राहून द्या. सो आम्ही सगळ्या त्याच्या मस्त आम्ही पेरू घेतलाय, माझा आवाजच नाही पेरू घेतलाय आणि मस्त कट करून घेतलेला आहे. मग ह्या दोघी जणी छान बसतात, आम्ही पण त्यांच्यासोबत त्यांना कंपनी देऊयात. रिअल स्टोरी म्हणजे राजाची एक मुलगी होती, तिचं स्वप्न होतं की मला 7 मजल्याची एका रात्रीत मला महाल पाहिजे 7 मजल्याचा. तर तो पूर्ण म्हणजे रात्रीचा राजाने पूर्ण म्हणजे तिसरा माळा केला आणि सकाळ झाली, ती पूर्ण इच्छा झाली नाही. मग तिथंच तिची समाधी झाली, म्हणजे तिथंच गायब झाली. आणि तो म्हणजे त्या मग त्यांना माहिती पडलं की म्हणजे नावच पडलं चांदबीचा महाल. अशी स्टोरी. त्या राणीचं नाव होतं चांदबी. हो, अच्छा. चांदबी नाव. तुम्ही काय सांगू शकता का ह्या किल्ल्याबद्दल? तुम्हाला माहिती घ्यायचं? दिल्लीचा दिवा बघायचा होता. अच्छा, दिल्लीचा दिवा म्हणजे कोणता, काय ना? दिल्लीचा लाल दिवा बघायचा होता हा, रात्रीतून, पण ती पूर्ण झाली नाही, पूर्ण झालंच नाही, मध्येच गायब. फ्रुट्स गाणं मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, मेरे महबूब कयामत होगी. इकडचं जो वातावरण आहे गाईज, खूप सुंदर वाटतं, तुम्ही बघू शकताय. जाण्याला वरती चाललंय, बघू शकता. इकडच्या शिड्या ज्या आहेत त्या खूप स्ट्रेट आहेत आणि चालायला म्हणजे चढायला होत नाहीये लिटरली. सीट बघा खूप एकदम स्ट्रेट आहे. हे जे आहे ना, हा खुफिया सीड्या आहेत गाईस, बघा ना तुम्ही. पण काय कन्स्ट्रक्शन केलं म्हणजे हे असं वाटतं केलं म्हणजे तेव्हा ना एवढी टेक्नॉलॉजी होती ना, काय होतं, पण त्यांचा विचार काय होते, माइंडसेटच खूप स्केल अजून आहे तसं आहे. काही म्हणजे होत ना, कुठं डॅमेज झालेलं नाही, स्टील तसंच म्हणजे 500 वर्ष जुनं आहे. आणि इथं बघा आपले काही लोक काम करतात, गुटखा खाऊन, म्हणजे असं ऐतिहासिक त्यांना इथून टॉप वरून तुम्ही बघू शकता पूर्ण अहिल्यानगर छान दिसतं. म्हणजे एवढं सौंदर्य लाभलंय ना आपल्या महाराष्ट्राला, की बाकीच्या राज्यात माहित नाही. पण मी तिकडे अजून पण राज्यात गेलो, केरळ झालं, अजून पण हिस्टॉरिक म्हणजे तिथं पण आहेत प्लेसेस, पण जे महाराष्ट्रामध्ये आहे ना ते कुठं नाहीच काय. ते सुंदर नजारा आहे, वेगळे हिरवेगार, म्हणजे पाऊस थोडा इथं होऊन गेलाय, जास्त पडलेला नाहीये.
समोर आय थिंक डॅम दिसतोय तिकडे. तुमचं गाव छान आहे, आवडलं आणि मजेत. थँक्यू. असा खूप अहमदनगर हा खूप मोठा जिल्हा आहे, तर अहिल्यानगर सॉरी, तर इथे फिरण्यासारखं बघण्यासारखं काही गोष्टी आहेत. मलाही माहिती आहे तुम्ही हे असणार, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हे मला कमेंट करून ठिकाणी गदर 2 ची शूटिंग झाली होती, गदर 2 फिल्मची. आज तो ठिकाण आणि हा बाहेर सो गाईज आम्ही आता निघालोय घरी. तर मस्त एक्सप्लोर केलं इकडचं वातावरण आणि चांदबिबीचा महाल. तर आता घरी चाललेलो आहोत. ठीक आहे, चलो बाय बाय. बाय करा. गाईज आम्ही आता घरी निघालोय, झालंय मस्त फिरलोय, एन्जॉय केलंय मस्त. तर मस्त वाटलं मला चांदबिबीच्या महालावर येऊन, छान वाटलं मला सगळं. तर आता घरी चाललंय. तर ही आहे माझी मावशी आणि ही एक सिंगर आहे. तर हिचं इंस्टाग्रामला एक पेज आहे, तिथे पण ती सॉंग्स वगैरे टाकते. तर आता आपण तिचे एक सॉन्ग ऐकूयात मस्त. कोण लागला अचानक एका हंसाला बाण, लागला अचानक एका हंसाला बाण, धरणीवरी कोसळला घायाळ तो हैराण, थर थर तो धर पडतो सो वाचवाया प्राण, तळमरतोस बिवळतो हा चुकले ना जीव तो लहान, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. सो गाईज तिचं एक इन्स्टाला पेज आहे, तर त्याला तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. युट्यूबला पण ती मस्त व्हिडिओज वगैरे टाकते, जया कांबळे म्हणून आहे. तर तुम्ही नक्की लाईक करा गाईज आणि तिला असं सपोर्ट करत राहा. आता आम्ही इथेच एक बाजूला एक बेलेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे, तिथे आता आम्ही चाललोय. तर तिकडचं बघू आता मंदिर, मी फर्स्ट टाइम बघते, कधी गेलं नाहीयेत. तर आपण एकदा बघूयात कसं मंदिर काय आहे, तिकडचं पण ऐतिहासिक मंदिर आहे की कसं आहे ते आपण बघूयात. ठीक आहे. वाटतोय चांदबिबीचा महाल छान वाटतोय बघा ना इथून, म्हणजे असं ना हा खूप लांबून पण दिसतो महाल. हा जेवढा आहे ना तेवढे म्हणजे 3 मजली जो आहे ना तो लांबून सुद्धा दिसतोय. आणि हे एक बेलेश्वराचं मंदिर आहे, ते जवळच आहे इथून, ते मी तुम्हाला दाखवते. आता इथून नीट दिसत नाहीये काहीच, बघूयात आपण. मंदिराच्या इथे आले मी, जवळच आहे बघा ना. इथून असं वाटतं किती लांब आहे चांदबिबीचा महाल, पण फक्त एक डोंगर आम्ही खाली उतरून आलेलो आहेत गाईज. ओनली जस्ट फक्त 5 मिनिटं लागले तिथून ते इथपर्यंत यायला. असं वाटतं खूप लांब आहे. आणि आम्ही गाडीवरून आलो तर आम्हाला जस्ट ओनली 3 या 5 मिनिट्स फक्त लागले आम्हाला बस. बघू शकताय मंदिर, मंदिर अजून दिसत नाहीये, इथे फक्त पायऱ्या आहेत. पुढे आपण गेल्यावर मंदिर तुम्हाला दिसेल. मंदिरांच्या पायऱ्यांवर जाऊयात वरती मंदिरामध्ये. तर आता हे मंदिर मी गेली आहे, इथे आली आहे इथे ऑलरेडी मंदिरामध्ये. इथे बघा एक खूप सुंदर नागाचं एक दृश्य आहे, खूप छान आहे ते. मी ऑलरेडी इथे गेली होती, पण मला नाव एक्झॅक्टली माहित नव्हतं. जेव्हा माझे काका बोलले की आपण इथे जाऊन येऊयात, तर मला नाव माहित नव्हतं. तर मी इथे ऑलरेडी आली आहे. मला सीन दाखवते इकडचे, खूप छान मंदिर आहे हे, तुम्ही बघू शकताय. नाग बघा, हा आहे कालिया नाग. असं वाटतं रिअलच आहे. मंदिर बंद आहे आता, 5:30-6 वाजत आलेत. तर माइट बी लवकर बंद होत असेल, कारण जंगलामध्ये मंदिर आहे. तर शंकराचं मंदिर आहे आणि इथे खूप मोठा नाग आहेत, ते पण बघा. हे बघा गाईज, मोर दिसलाय. इथे खूप सुंदर असा मोर आहे, आपण बघूयात. मावशी बघा चालली आहे माझी बघायला, तर आपण पण जाऊयात आणि शांततेत कसलाही आवाज न करता आपण बघायला जाऊयात मोर.
इथं बघा पाय घसरत काय जा मला मोर दिसलाय बघू आता. मस्त फिरून झालंय आता खूप भूक लागली तर काहीतरी चहा वगैरे मागवलाय आणि मी कांदा भाजी मागवली ऑल टाइम फेवरेट. आणि बघू आता काय अजून दुसरं खायला भेटतंय का तर त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ. सीड बघा मस्त खातं, चहा पितोय. ऑल टाइम चाय. चहा खूप आवडला. काका बघा मस्त भाजी खातात. मोबाईल बघत या चहा प्यायला लय भारी चहा आहे. एकच नंबर चहा बनवलेला आहे. आमच्या गावातला चहा आहे. एकच नंबर चहा आहे. कांदा भाजी मागवली आहे. मी बघा चहा पितो. बोलतो काय बोलायचं. गरमागरम चहा आणि गरमागरम कांदे भजे हे इथली गावच्या मस्त थंड हवेचे खाण्यासाठी एकदम छान वाटतंय. एकदम छान वातावरण आहे. हवा पण खूप सुटलेली आहे. गावची मजाच एक वेगळी. एकदम मस्त आहे. एकदम छान वाटतंय. गावची आणि मुंबईची एकदम म्हणजे मुंबईला एकदम वातावरण एकदम बेकार. गावचं एकदम चांगलं छान एकदम मस्त मस्त वाटते. मला एकदम ऍसिडिटीचा भरपूर त्रास आहे. गावी आल्यावरती जरा पण जाणवत नाही ऍसिडिटीचा त्रास. छान वाटतंय एकदम. असं वाटतंय गावीच राहावं.